Hello guys. Hello guys. Hello. Look at here. Who are with us? Pratham. Fit check कर रहे fit check. Drip check. A few moments later. नमस्कार मित्रांनो. गलती हो गया. एक छोटा गलती हो गया. आवाज पूरा बघायला पाहिजे. आम्ही आलोय आता वाकड ब्रिज समोर. तिकडे आहे ब्रिज. इकडे ब्रिज. अजून आमच्या सोबत खूप सारे मित्र आहे. विष्णू आहे. हा ना विष्णूच आहे. बाकी सगळे तर आमची बस याची आहे. याची आणलंच नाही म्हणलं तर. याची बस याची मग आमची जायची जाऊन बघू शकता खतरनाक. बघू नका आणि आमच्या सोबत बघू शकता खूप जण आहे या ठिकाणी. प्रथम आहे, सारंग आहे, हर्षवर्धन, प्रसाद वैभव, प्रसाद, केपी आणि हा आमचा शेवटचा माणूस विष्णू भाऊ शिंदे. तिची बॅग दाखव एकदा. माझी ट्रॉली बॅग घ्यायला नव्हती. केपीची बॅग नाही, गोणी आता तुम्ही शकतो. थांबा पुढे. A few moments later. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 8 वाजलेले आहे. तरी आम्ही या ठिकाणी वेतोबा पेट्रोल पंप मालवण या ठिकाणी पोहोचलो आहोत. सकाळची नैसर्गिक कृती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. हे वैभवमुळे थांबले. वैभवला जरा जोरात लागली होती त्याच्यामुळे. तुम्ही बघू शकता ही कोकणची वीट जरा आकाराने थोडी मोठीच आहे. कोकणचा आंबा, कोकणचा छोटा नारळाचा झाड. आणि ती त्या ठिकाणी आमची बस, कोकण बस. येस. तरी आमचे मित्र मोहित भाऊ पांथरी आणि युवराज भाऊ बोरा आमच्यासोबत आहे. वेल कंटिन्यू. थँक्यू. वेलकम टू माय ब्लॉग. आणि आम्ही या ठिकाणी दांडी बीचवर लँड झालेलो आहे वॉटर स्पोर्ट्ससाठी. कपडे वगैरे चेंज करून फ्रेशन अप होऊन हर्षवर्धन, मी आणि कुणाल पाटील आणि आमच्यासोबत आहे प्रथमेश इंगोले. आणि आम्ही या ठिकाणी वॉटर स्पोर्ट्ससाठी जात आहोत. तर तत्पूर्वी हॉटेल गंधर्व या ठिकाणी आमचा ब्रेकफास्टची सोय आहे. तरी आम्ही ब्रेकफास्ट करून वॉटर स्पोर्ट्सला जाणार आहे. स्टे ट्यून. तर नमस्कार मित्रांनो. आम्ही वॉटर ॲक्टिव्हिटीज 2 कंप्लीट केलेल्या आहेत. बनाना राईड आणि अजून एक राईड होती ती खूप एन्जॉय केलेली आहे. मजा आली. पाण्यात पडून वगैरे मस्त भिजलेला आहे. चष्मा पडला होता पण सापडला नशीब बलवंतर सापडला. सध्याचा चष्मा हरवला. आणि तुम्ही हे पाहू शकता आमचा पूर्ण ग्रुप आमचा. सर्वांनी मस्त एन्जॉय केलेला आहे. सर्वांकडून तुम्ही थोडं ऐकून घ्या. ब्लॉग खूप मस्त वाटलं. येस सर. चष्मा डुबून भेटला. तरी आम्ही या ठिकाणी बनाना राईड करून आलेलो आहे. इकडे तरी बनाना राईड करून तुम्ही बघू शकता आम्ही असे चिंब अशी भिजलेलो आहोत. त्याच्या आधी आम्ही बंपर राईड केली. बंपर राईडमध्ये एवढा फील नाही आला. पण बनाना राईडमध्ये एकच नंबर फील आला. सगळं नाला थोडा खाराट पाणी झाले. नुसतं खारा आणि थोडासा फील आलेला आहे. तरी आम्ही यानंतरची राईड आता स्कूबा डायव्हिंगला पण जाणार आहे. जेट स्की नंतर एक ब्रेकफास्टचा ब्रेक आहे. त्याच्यानंतर मग स्कूबा डायव्हिंग आणि शिंका लगेच. माझा चष्मा हरवलेला आहे. A few moments later. मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपले सर्व मित्र ब्रेकफास्ट करण्यासाठी जमलेलो आहोत आम्ही या ठिकाणी.
तरी अर्धा तास वेटिंग नंतर आता वाटतंय आमचा नंबर येईल. आम्हाला आता टेबल भेटलेला आहे. आणि आम्ही रात्रीपासून काहीच खाल्लेलं नाही आहे. रात्री एका धाब्यावर थांबलो होतो, तिथं जेवलो होतो. त्याच्यानंतर आता डायरेक्ट इथं थोड्या स्पोर्ट ॲक्टिव्हिटी केल्या आणि आता खाण्यासाठी भूक लागली पण भेटा नाही काय. तरी आता वाटतंय की आमच्यासाठी गरमागरम पोहे तयार होतं. आमचा ग्रुप लीडर विशाल आलेला आहे आणि त्याच्या काय म्हणतात त्याच्या नेतृत्वाखाली नाही पुढाकारानं आम्हाला आता वाटतंय जेवायला भेटेल. तरी सारंग तुम्ही काय बोलू इच्छित आहे? काही नाही मित्रांनो, आता आमच्या बनाना राईड आणि दुसऱ्या राईड झाल्या. आता त्यानंतर स्कुबा डायव्हिंग आहे. सो पाहू. आम्ही स्कुबा डायव्हिंग आणि पॅरासेलिंगसाठी मोस्ट एक्साइटेड आहोत. तरी बघूया काय होतं स्कुबा डायव्हिंग आणि पॅरासेलिंगमध्ये. बनाना राईड सगळ्यात उत्कृष्ट होती. त्याने आम्हाला असं पाण्यात पाडून दिलं. आमच्या नाकातोंडात पाणी गेलं. आम्ही एकमेकाच्या अंगावर पडलो. केपीचा भाऊचा चष्मा हरवला. खूप एकंदर मजा आली बनाना राईडला. जेटस्की पण खूपच छान होती. प्रसाद भाऊला जेटस्की खूप आवडली. खूप आवडली मला. फक्त जेटस्कीच आवडली आत्तापर्यंत. एक्सपिरियन्स खूप मजेदार होता. आणि ते बंपर राईडबद्दल हर्षवर्धन भाऊचा अनुभव. बंपर राईड खूप छान अशी राईड होती. खूप मजा आली आम्हाला. एकदम फुल असं एन्जॉय केला आम्ही. आणि तर पोह्यासाठी आमची बांधणं चालू होतं. आम्हाला पोहे पेटत नाही लवकर. खूप अशी एकदम पेटणे चुहे दौड रहे सबका. आमच्या चेहऱ्यावर सुद्धा भूक आहे आणि पोटात सुद्धा भूक आहे. तर आशा करतो की आम्हाला पोहे लवकरच भेटतील. तरी आपण आता या ठिकाणी पोहे खाऊया आणि नंतर जेटस्की आणि नाही जेटस्की झालं ना स्कुबा डायव्हिंग आणि पॅरासेलिंगसाठी जाऊया. स्टेट मित्रांनो, तुम्ही बघू शकता आमच्यासोबत विशाल भाऊ आहे, आपल्या ट्रिपचे गाईड. तर विशाल भाऊच्या अथक परिश्रमाने ही ट्रिप आपली शक्य झालेली आहे. तरी प्रसाद, तो विशाल भाऊ बद्दल काही बोलू इच्छितो? विशाल भाऊ हे खूप चांगले माणूस आहे. आता बघू स्कुबा आणि पॅरासेलिंग झाल्यावर काय होते. ठीक आहे. विशाल भाऊचं नुकतंच नवीन लग्न झालेलं आहे. विशाल भाऊला नवीन लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. त्यांचं पुढील आयुष्य चांगलं जाऊ. सुखाचं तर नाही जाणार. आम्हाला अनुभव नाही. सुखाचं तर नाही जाणार. समृद्धीचं जावं. कुठे टाकता टाइमपास. तरी भेटूया. बघू शकता या ठिकाणी आमच्यासोबत हर्षवर्धन भाऊ आहे. आम्ही मस्त जबर अशी पॅराग्लायडिंग केली. पॅरासेलिंग करून आलेलो आहोत. आणि या ठिकाणी आम्ही थोडासा डॉज बॉल पण खेळलेला आहे. व्हॉलीबॉल पण खेळलो. फुटबॉल पण खेळायचा होता पण नको म्हणले. पोरं दमले आता. ऊन वाढले, चटके बसू राहिले. आणि या ठिकाणी सगळे असे रेस्टला थांबलेले आहे. या ठिकाणी बघू शकता प्रसाद, विष्णू, वैभव, केपी. आणि आम्ही या ठिकाणी भेळची ऑर्डर दिलेली आहे. मिसळची भेळ. या ठिकाणी फक्त दोनच ऑप्शन होते, मिसळ, अंडा भुर्जी. तर पोरांनी भेळ खाणं प्रेफर केलंय. तरी आम्ही भेळ खाण्यासाठी थांबलोय. तरी प्रसाद, तुझं काय म्हणणं आहे? खूप थकलेलो आहे मी हे सगळं करून आता इथं. आणि याच्यानंतर जाणार आहे आम्ही हॉटेलवर मस्त तिथं. नाही, याच्यानंतर आम्ही स्कुबा डायव्हिंगला जाणार आहे. आणि स्कुबा डायव्हिंग नंतर आम्ही जाणार आहे हॉटेलवर फ्रेशन अप व्हायला. फ्रेश झाल्यानंतर मग लंच वगैरे आहे त्यांच्याकडून पॅकेजमध्ये. त्यानंतर बघू काय नियोजन आहे. हर्षवर्धन भाऊ, आपलं काय म्हणणं आहे? आपला पॅरासेलिंगचा एक्सपिरियन्स थोडक्यात सांगा. पॅरासेलिंगचा एक्सपिरियन्स खूप छान होता. आयुष्यात पहिल्यांदा आम्ही आज पॅरासेलिंग केलं पण खूप मजा आली. दुसऱ्यांदा परत एकदा ट्राय करण्याचा विचार होता पण फक्त वैभव दायगुडे यांनीच तो सफल ठरवला. खूप मजा आली. जबरदस्त. एकंदरीत खूप अशी मजा आली सगळ्यांना. तुम्ही सर्वांनी एकदा ट्राय ती करा. कोणालाच वाटली नाहीये. वन टाइम एक्सपिरियन्स हे सगळ्यांनी ट्राय करायला हवा. नक्की 100%. विष्णू, तुमचा पॅरासेलिंगचा एक्सपिरियन्स सांगा. खूप अशा वरतून 50 फूट आम्ही वर गेलो होतो. 200 फूट येते यायला. 200 फूट. आणि आम्हाला त्यांनी असं पाण्यात बुडवलेलं परत खाली येऊन. आणि मजा आलेली खूप. वैभव, तुम्ही काय बोलायचं?
It was so nice that आता बटन लावलं माझ्याकडे. पॅरासिलिंगचा एक्सपिरियन्स एकदम खतरनाक होता. सो आमच्या वैभव भाऊने एकदा सोडून दोनदा पॅरासिलिंग केली आणि आता आम्ही थोडी भेळ खाऊन नंतर स्कुबा डायव्हिंगला जाणार आहे. प्रथम आणि केपी तुमचा एक्सपिरियन्स सांगा. पॅरासिलिंग मध्ये मजा आली, खूप मजा आली. पॅरासिलिंग मध्ये स्टार्टिंगला कोण डेअरिंग करत नव्हतं. स्टार्टिंगला मी डेअरिंग केली पहिली. डेअरिंग नाही, 100 रुपये वाचवायसाठी. केपी ते 100 तुला कमी नाही होणार ना, ते सगळ्यातूनच गेली ते आता. हा ते बस, बाकी एक्सपिरियन्स चांगला होता. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी स्कुबा डायव्हिंगचं केल्यानंतर भेटूया. मध्ये मी स्कुबा डायव्हिंगचे क्लिप्स टाकतो. ठिकाणी एक इमर्जन्सी सिच्युएशन आलेली आहे. आम्ही ज्या ठिकाणी कपडे वगैरे चेंज केले होते त्या ठिकाणी माझा जॉन जॉकॉबचा चष्मा राहिलेला आहे. तरी प्रसाद आणि आम्ही चष्मा आणायला चाललेलो आहे. तो म्हणतात ना, जो संकटाच्या काळात काम आहे तोच खरा मित्र. तर प्रसाद बघा, वॉटर स्पोर्ट्स सोडून माझ्यासोबत चालला आहे. तर बघूया चष्मा भेटतोय का. तुम्ही बघू शकता आपला जॉन जॉकॉबचा चष्मा आपल्याला सापडलेला आहे. त्या ठिकाणी तो दादा होता, तो चांगला होता, त्याने आपल्याला आत जाऊन दिलं आणि बघून दिलं. तर चष्मा जसे तर तसे होतो तिथे. एकंदरीत लोक चांगले आहेत आणि स्कुबाला बोलवत आहेत आपल्याला. आय गेस नाही आपल्याला नाही, दुसरे कोण असतील काय. ही दिदी पळते बघा, तिला बोलत होते ती. मला वाटलं मनच बोलवत आहे. तर एकंदरीत स्कुबा डायव्हिंग करायसाठी आम्ही आता तयार आहोत. कोट पण भरलेलं आहे, चष्मा पण सापडलेला आहे आणि स्कुबाची बोट ही थोड्याच वेळात येत आहे आमची. तर भेटूया स्कुबा डायव्हिंग नंतर. स्कुबा डायव्हिंगचे व्हिडिओज मी मध्ये टाकून देतो. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, वी आर बॅक. तुम्ही पाहू शकता फोनची बॅटरी संपल्यामुळे आपल्याला आज ब्लॉगचा मधला पार्ट कव्हर करता आला नाही. तरी आपण गाडीत बसलो होतो आय थिंक लास्ट टाइम, ज्यावेळेस आपण ब्लॉग लास्ट टाइम केला होता. तर गाडीत बसलो, गाडी पुढे आली आणि प्रचंड असं ट्रॅफिक लागलं. तर त्या ट्रॅफिकमधून निघायची काय हालत नव्हती आणि वाटत होतं भूक लागली होती पोटात. त्याच्यामुळे आम्ही जोरात तिथून पायी आलो आणि हॉटेलवर स्टे केला आणि मस्त असं व्हेज जेवण केलं. जेवणाचा जर फोटो असेल कोणाकडे तर मी ब्लॉग्समध्ये लावून देईन. आणि आम्हाला छान अशी रूम भेटली आहे या ठिकाणी. तुम्ही रूम बघू शकता, ही रूम आहे. तर मस्त असा AC 2 फॅन, 4 जणांची रूम आहे. थोडीशी अस्तव्यस्त झाली आहे कारण की आम्ही याच्यानंतर आंघोळी वगैरे फ्रेश अप सगळं केलं. AC रूम 4 जणांसाठी. हा एवढा विष्णू शिंदे आपले केस होता. हा आमचा स्टोन 1200. आणि या ठिकाणी आम्ही आता एक व्हेज जेवणाचा आनंद घेतलेला आहे. हर्षवर्धन, व्हेज जेवण कसं होतं सांगू इच्छितो. व्हेज जेवण सुद्धा खूप छान होतं. वाटलं की सर्वच जागा नॉन व्हेज चांगलं असतं आणि व्हेजची क्वांटिटी जरा खालची असते, पण या ठिकाणी व्हेज एकदम बेस्ट. येस सर. वैभवचं ऐकूया आपण. वैभव, तुला व्हेज जेवणाची क्वालिटी कशी वाटली सांग. क्वालिटी खूप चांगली होती. फक्त ते थोडं वाटाण्याचं हरभऱ्याचं कालवण नाही आवडलं मला. आणि ती का कोबीची भाजी तर काय होती. छान होती कोबीची भाजी छान होती आणि वरण भात छान होता. चपात्याही अगदी घरगुती पद्धतीच्या होत्या. वी आर रेडी टू ईट. We are ready to go to beach, Tarkarli beach. No. दुसरी रूम आहे आपल्या बाकीच्या 4 साथीदारांसाठी दिलेली. तो प्रथम सारंग या ठिकाणी आहे. मस्त ही पण एक प्रशस्त AC रूम आहे आणि इथे बघू शकता उत्तम अशी सोय, गीझर वगैरे आहे, AC रूम आहे, फॅन आहे. 4 जणांसाठी रूम राहील. तर ट्रॅव्हल हिंडफिरायला आमची एकच विनंती, रूम चालना खूपच छान केलेलं आहे तुम्ही, खूपच छान केलेलं आहे. या ठिकाणी प्रथम बोलू इच्छितो आहे प्रथमचा. आमचा टीव्ही होता, आम्ही डिसाईड केलं की घरी घेऊन जाऊ. टीव्ही या ठिकाणी बघू शकता आमच्या पट्ट्यावरांनी टीव्ही गायब केलेला आहे. या ठिकाणी आमच्या सोबतच्या 2 पोरं होते, मोहित पानथरे आणि युवराज बोरा. त्यांच्या रूमचं गिझरही देखील फुटलेलं आहे. हे सगळे आपशुकरी गोष्टी आमच्यासोबतच व्हायला आजकाल. सारंग काही म्हणलं आहे का तुझ्या याच्यावर? काही नाही, ते पहिल्यापासून करत असतं. त्याच्या अगोदर पण बऱ्याच अपशकुनी गोष्टी झालेल्या आहेत आमच्यासोबत. गोष्टी अपशकुनी असं नका, पण आमची ट्रिप खूपच मेमोरेबल, यादगार आणि जबरदस्त होत आहे. तर सारंग काय बोलू शकतो? कारण की आज आम्ही जे चालत आलो हे हॉस्टेलला, सो ते खरंच आठवणीतील गोष्ट नाही. हे बघू शकता क्लिनिक प्लसला मुलांनी आंघोळ केलेलं आहे या ठिकाणी. आणि आम्ही आता स्पीकर हा पाठीशी घेऊन तारकर्ली बीचकडे वाटचाल करत आहोत. तर स्टे ट्यून, तुम्हाला डिनर वगैरे दाखवतो. डिनरमध्ये एकदम मस्त असं कोणता मसाला, बांगडा फिश थाली आणि चिकन थाली याचं नियोजन आहे. तरी आता तारकर्ली बीचसाठी आपण कूच करत आहोत. आमचा होमस्टे आहे खूपच छान असा. इथे ऍक्टिव्हिटीज आहेत, इथे डिनरची वगैरे सोय आहे आणि इथे मस्त बॉन फायरचा सेटअप आहे. आणि ही 3 मजल्याची अशी बिल्डिंग आहे, खूपच छान अशी. चलो गाइस.
गाईस तुम्ही या ठिकाणी बघू शकता तमशरास खेळत आहोत सर्वजण बॉन फायर केली आहे. वैभव पण आहे आपल्यासोबत, या ठिकाणी सारंग पण आहे. सारंग हाय गाईस, तुम्ही काय यार झालं का? तरी मित्रांनो पाहू शकता रिफ्रेशिंग अशा तमशरास नंतर वैभव, मी, प्रथम आणि कुणाल आणि आमच्यासोबत एक दादा आहे. तुझं नाव काय दादा? राहुल. आम्ही नॉनव्हेज खाण्यासाठी बसलेलो आहे आतुरतेने. तरी आम्ही कोणती थाळी सांगितली? बांगडा थाळी सांगितली आहे. तर बांगडा थाळी येत आहे. आम्ही बांगडा थाळीची आतुरतेने वाट पाहतोय. तरी आमचे तमाम बाकीचे मित्र व्हेज भाजीपाला खायला गेलेले आहे. तर बघूया त्यांना काय भेटतं, आपल्याला काय भेटतं. आपल्यासोबत विशाल भाऊ पण आहेत आणि गाईड. बघूया नॉनव्हेज थाळी. भात, बांगडा रस्सा, बांगडा फ्राय, सोलकढी, कांदा लिंबू, हॅलो गाईज, मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही आमची आईस्क्रीम वैभवच्या म्हणण्यानुसार खूप चांगली आणि खूप रेअर आईस्क्रीम आहे. तर ती जवळजवळ 135 रुपये एक बॉक्स आहे. आम्ही 4 बॉक्स घेऊन चाललोय आपल्या लोकांसाठी. तर बघूया त्यांची पाहिल्यावर रिॲक्शन काय भेटते. तरी बघूया आपण आमची आईस्क्रीम देऊया त्यांना आणि मग रिॲक्शन बघूया. आता विष्णू आमची आईस्क्रीम खातोय. हर्षवर्धन भाऊ आमची आईस्क्रीम बद्दल एक नंबर मस्त आहे. केपी काय वाटतं? विष्णू जरा मोठी रिॲक्शन दे बरं. एकच नंबर आमची आईस्क्रीम. बघू शकता वेलकम टू माय गाईड्स. हॅलो. भारत माताची जय. तर आज आम्ही इथं आलेलो आहे बोटिंगसाठी. आणि जसं CNG असतं ना, CNG म्हणजे कंप्रेस नॅचरल CNG पाण्यावर चालणाऱ्या गाड्या असतात.